श्रीकृष्ण अमृतवाणी. आजचा विषय नाती कशी जपावीत. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रिय भक्तांनो, श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. या जगात प्रत्येक माणूस नात्यांमध्ये जगतो. आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, मित्र, गुरु, शेजारी, सहकारी ही सर्व नाती आपल्या जीवनाला अर्थ देतात. पण आज सर्वात जास्त तुटत असलेली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे विश्वासाने बांधलेली नाती. आज लोकांकडे बोलण्यासाठी मोबाईल आहे, पण मन मोकळं करण्यासाठी माणूस नाही. घरं मोठी झाली पण मन लहान झाले. पैसा वाढला पण आपुलकी कमी झाली आणि म्हणूनच श्रीकृष्णांची शिकवण आज पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक वाटते. महाभारतात श्रीकृष्णांनी अनेक नाती जगासमोर आदर्श म्हणून ठेवले. ते देव होते तरी त्यांनी स्वतःला फक्त सिंहासनावर बसवून घेतलं नाही. ते अर्जुनाचे सारथी झाले, सुदामाचे मित्र झाले, यशोदा मातेचे लाडके काना झाले, द्रौपदीचे रक्षणकर्ते झाले. यातून श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात, नातं मोठं असतं ते पदामुळे नाही, तर प्रेम, विश्वास आणि समर्पणामुळे. एक सुंदर प्रसंग आठवा. सुदामा श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेला गेला. त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हते, फक्त पत्नीने दिलेले थोडे पोहे त्याने एका फडक्यात बांधले होते. द्वारकेचा राजा असलेला श्रीकृष्ण जेव्हा सुदामाला भेटला तेव्हा तो सिंहासनावरून धावत आला. त्याने आपल्या मित्राला मिठी मारली, त्याच्या पायांवरील धूळ स्वतःच्या हाताने धुतली. त्यावेळी श्रीकृष्णांनी सुदामाच्या कपड्यांकडे पाहिलं नाही, त्याच्या गरिबीकडे पाहिलं नाही, त्यांनी फक्त त्याच्या मनातील प्रेम पाहिलं. प्रिय भक्तांनो, आज आपणही अनेकदा माणसाची किंमत त्याच्या पैशाने, पदाने किंवा बाह्य रूपाने करतो, पण श्रीकृष्ण शिकवतात, माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनात असतं. नातं टिकवायचं असेल तर सर्वात आधी समोरच्या माणसाला समजून घ्या. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही संघर्ष करत असतो. जो नेहमी हसतो तोही आतून दुःखी असू शकतो. जो रागावतो त्यालाही कदाचित प्रेमाची गरज असते. जो शांत असतो त्याच्याही मनात अनेक प्रश्न असू शकतात. म्हणून कोणालाही लगेच दोष देऊ नका. त्याच्या जागी स्वतःला ठेवून एकदा विचार करा. श्रीकृष्ण अर्जुनाचं प्रत्येक बोलणं शांतपणे ऐकत होते. त्यांनी त्याची भीती समजून घेतली, तेव्हा जाऊन त्यांनी त्याला योग्य मार्ग दाखवला. यातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते, जो ऐकतो तोच खरं नातं जपतो. आज अनेक घरांमध्ये भांडणं का होतात? कारण प्रत्येकाला बोलायचं असतं पण ऐकायला कोणी तयार नसतं. म्हणून आजपासून एक छोटा नियम करा. उत्तर देण्यासाठी ऐकू नका, समजून घेण्यासाठी ऐका. हे एक वाक्य तुमच्या अनेक नात्यांना नवीन जीवन देऊ शकतं. आजचा छोटासा संकल्प करूया. मी माझ्या प्रत्येक नात्यात विश्वास, आदर आणि संयम जपेन. मी कोणाचाही अपमान करणार नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक नात्यात श्रीकृष्णांनी शिकवलेलं प्रेम जपेन. नाती तुटतात कशी? अनेकांना वाटतं की मोठ्या कारणांमुळे नाती संपतात, पण खरं पाहिलं तर बहुतेक नाती मोठ्या चुकीमुळे नाही, तर छोट्या दुर्लक्षामुळे तुटतात. एक कठोर शब्द, एक खोटं बोलणं, एक गैरसमज, एकदा वेळ न देणं आणि हळूहळू मनांमध्ये अंतर निर्माण होतं. श्रीकृष्णांनी महाभारतात अनेक वेळा शांततेचा मार्ग निवडला. युद्ध टाळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी संवाद साधला, समजावलं, समेट घडवण्याचा प्रयत्न केला. यावरून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते, जिथे संवाद संपतो तिथे गैरसमज सुरू होतात. प्रिय भक्तांनो, आज अनेक कुटुंबांमध्ये लोक एकाच घरात राहतात पण मनाने दूर असतात. कारण बोलणं कमी झालं आहे, एकमेकांच्या भावना समजून घेणं कमी झालं आहे. आपण अनेकदा असं गृहीत धरतो की समोरच्याला आपलं प्रेम कळतच असेल, पण प्रेम फक्त मनात असणं पुरेसं नसतं, ते शब्दात, कृतीत आणि वेळ देण्यातही दिसलं पाहिजे. एक छोटी कथा ऐका. एका वृद्ध वडिलांनी आपल्या मुलाला विचारलं, बाळा, तू दिवसभर खूप काम करतोस, पण मला तुझ्याशी 10 मिनिटं बोलायचे आहे, तुझ्याकडे वेळ आहे का? मुलगा म्हणाला, आता नाही बाबा, नंतर बोलू. हे नंतर अनेक दिवस चालू राहिलं. एक दिवस वडील या जगातून निघून गेले. त्या दिवशी मुलाकडे खूप वेळ होता, पण ज्यांच्यासाठी वेळ काढायचा होता तेच नव्हते. प्रिय भक्तांनो, नाती पैशाने टिकत नाहीत, ती वेळ, प्रेम आणि आदराने टिकतात. श्रीकृष्णांनी सुदामाला सोन्यामुळे नाही, तर मैत्रीमुळे जवळ केलं. यातून ते आपल्याला सांगतात, खरी संपत्ती म्हणजे विश्वासू माणसं. आज जर तुमच्या आयुष्यात एखादं नातं दुरावलं असेल तर अहंकार बाजूला ठेवा. पहिलं पाऊल तुम्ही उचला. कारण नातं जपणारा माणूस कधीच लहान होत नाही, तो मनाने मोठा होतो. आणखी एक गोष्ट, कधी कधी आपण माफ करतो पण विसरत नाही. श्रीकृष्णांची शिकवण सांगते, क्षमा म्हणजे विसरणं नाही, क्षमा म्हणजे मनातील रागाचं ओझं खाली ठेवणं. राग धरून ठेवणारा माणूस समोरच्याला नाही तर स्वतःलाच जास्त
आजचा संकल्प करूया. मी माझ्या माणसांना वेळ देईन. मी संवाद कधीही तुटू देणार नाही. मी रागापेक्षा प्रेमाची निवड करेन आणि प्रत्येक नात्यात विश्वास, क्षमा आणि आपुलकी जपण्याचा प्रयत्न करेन. नाती आयुष्यभर सुंदर ठेवण्यासाठी श्रीकृष्ण आपल्याला कोणता मार्ग दाखवतात? श्रीकृष्णांच्या जीवनाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांनी प्रत्येक नात्यात आपली भूमिका प्रेमाने निभावली. ते मित्रांसाठी मित्र होते, भक्तांसाठी आधार होते, धर्मासाठी मार्गदर्शक होते आणि संकटात असणाऱ्यांसाठी आशेचा किरण होते. यातून आपल्याला शिकायला मिळतं की नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम असणं पुरेसं नाही, तर जबाबदारीची भावना असणंही आवश्यक आहे. आज अनेकदा आपण म्हणतो, समोरच्याने आधी बदललं पाहिजे, त्याने आधी माफी मागितली पाहिजे, त्याने माझी किंमत समजली पाहिजे. पण श्रीकृष्णांची शिकवण आपल्याला सांगते, बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. समोरचा प्रेमाने बोलेल तेव्हा प्रेमाने बोलणं सोपं आहे, पण समोरचा रागात असताना शांत राहणं हेच खरं सामर्थ्य आहे. एक दिवा अंधाराशी भांडत नाही, तो फक्त स्वतः प्रकाश देतो. तसंच आपणही दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचा स्वभाव खराब करू नये. प्रिय भक्तांनो, नात्यांमध्ये 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. शब्दांची काळजी घ्या. शब्द दिसत नाहीत, पण ते मनावर खोल परिणाम करतात. एका कठोर शब्दाने वर्षांचं नातं दुखावू शकतं आणि एका प्रेमळ शब्दाने तुटलेलं मन पुन्हा जोडू शकतं. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, माझे शब्द समोरच्याला आनंद देतील की दुःख? 2. अपेक्षा कमी आणि कृतज्ञता जास्त ठेवा. अनेक नाती अपेक्षांमुळे दुःखी होतात. त्याने माझ्यासाठी हे केलं पाहिजे, तिने मला असं समजलं पाहिजे, अशा अपेक्षा वाढल्या की मन दुखतं. पण जर आपण विचार केला, या व्यक्तीने माझ्यासाठी किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत, तर मनात कृतज्ञता निर्माण होते. 3. प्रेम व्यक्त करा. प्रेम मनात असणं सुंदर आहे, पण ते व्यक्त करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आई-वडिलांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. जवळच्या व्यक्तींना सांगा की त्यांची तुम्हाला काळजी आहे. कारण आयुष्य खूप अनिश्चित आहे. उद्या संधी मिळेलच याची खात्री नसते. प्रिय भक्तांनो, शेवटी एक सुंदर संदेश मनात ठेवा. नाती जिंकण्यासाठी अहंकार हरवावा लागतो. नाती टिकवण्यासाठी संयम ठेवावा लागतो आणि नाती सुंदर बनवण्यासाठी प्रेम द्यावं लागतं. जर तुमच्या आयुष्यात एखादं नातं दुखावलेलं असेल, तर आज मनातल्या मनात त्या व्यक्तीसाठी चांगली भावना ठेवा. कदाचित पहिलं पाऊल तुम्हाला घ्यावं लागेल, पण लक्षात ठेवा, प्रेमाचा पहिला हात पुढे करणारा माणूस कधीही छोटा नसतो. आजचा अंतिम संकल्प करूया. हे श्रीकृष्ण, माझ्या मनातील अहंकार दूर करा. मला प्रत्येक नातं प्रेमाने आणि समजूतदारपणाने जपण्याची बुद्धी द्या. माझ्या शब्दांनी कोणाचं मन दुखावू नये. माझ्या कृतीतून प्रेम आणि आपुलकी दिसू दे. चला, शेवटी श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करूया. हे वासुदेव, माझ्या जीवनातील सर्व नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि शांती नांदो. मला चांगला माणूस बनवा, जो स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. राधे कृष्ण. तर भक्तांनो, आजची ही अमृतवाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.